जवान बायको नाही मागावे बाबा मोठे हाल मला वाटलं की चांगल्या पद्धतीने समजवत असतील हे समजवण्याचा हा विचार असतो का तुम्ही माणसामध्ये तुमच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय तुमच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय भुसा भरलाय विचार असं नसतात कसे असतात कसे असतात बदल ठेतात याच्याला बायको आता सांगून राहिलो मी तुला पहिले विचारलं की सर्व काम झाले म्हणते मग हे टीव्ही का चालू तर नाही फावल्या वेळामध्ये मी सिरियल बघत आहे टीव्ही पाहायची वेळ आहे का टीव्ही पाहायची वेळ नाही तर काय पोट भरायची वेळ नाही भरलाय नाही तर काय समोरसाठी काही दोन तुझ्या वेळ आहेत त्याच्या पोट भरण्यासाठी तुला मला विचार करावा लागेल ना मग हे चिंता तुला नव्हती चिंता मला नव्हती तर चांगल्या पद्धतीने सांगायला पाहिजे उठून पडली माहेराला तर एक तर हात बसले पाच बसाल हो का म्हणशील का म्हणेन मध्ये असं जर कळलं नाही का आताच्या आता माहेराला निघून जाईल एक तर हात बसले तर पोळा भरायला पाच बसाल मुलगी बाकी ठेवून काम करायला मुलगी का मुलगी ना त्याचं म्हातारी असेल ना खाटल्यावर पडली असेल ते सुद्धा मिळणार नाही 60% आरक्षण होईल 60% आरक्षण होईल 20 वर्ष लग्नाला झाले लग्नापासून एक थापांना मारली पण टीव्ही पाहायसाठी मी मग तुला का मारलं हे टीव्ही पाहायची वेळ नाही सायकल हे विचार जर चांगले सांगितले असते तर कसं झालं असतं तुला समजायला पाहिजे मला कसं तुला समजायला पाहिजे माणसाच्या जातीने समजायला पाहिजे होतं महाराष्ट्र शासनाने आपण लोन घेतलो महाराष्ट्र शासनाकडून कशासाठी लोन घेतलं आपला गृह उद्योग साठी आपला घरचा परिप्रपंच चालवासाठी महाराष्ट्र शासनापासून आपण सुखी झालो महाराष्ट्र शासनाने आपण लोन घेतलो कशा करता गाई म्हशी घ्यायसाठी मी काय ठेका उचलला चार गाई घेतल्या 2 म्हशी घेतल्या त्याच्यात दूध दुप्त होते आणि दूध दुप्त तू बाजारला नेते पण आज बाजारच्या 3 वाजता तू का घरी राहिली गेली नाही गावून जाईल मी काय ठेका नाही उचलला बाजारला जायचा गावून मध्ये आहो तुम्ही जात असाल तर जाण्याचं नको जा त्या गाईच्या नराला लावताय मशीन दूध तरी काढता येतं का तुम्हाला दूध तूही काढले दूध मीही काढते गाय म्हशीचं महाराष्ट्र शासनाचं आपण लोन घेतलं त्याची परतफेड करायला नाही पाहिजे परतफेड आपण द्यायला नाही पाहिजे एकच होईल का अहो बाईचं दुखलं तर माणसानं करायला पाहिजे एखाद दिवस तुम्ही गेले तर एखाद मी जाऊ मग काय फरक पडतो आणि समजा मी बाजारला गेलोय तर मी नुसता खाली जाईन का खाली कशाला जा हा माल भरलेला आहे ना घरामध्ये तो घेऊन जा मी कशाने घेऊन जाईन कशाने मध्ये पायी डोक्यावर मग समजा रस्त्या वाटेने माझे दोस्त बाई मिळतील कोणी परिचित माणसं मिळतील तर माझ्या डोक्यावर मग कोण बोलते मला ते काय म्हणतील 3 वेळा खाता त्याची लाज नाही वाटणार आणि ते माणसं म्हणतील त्याची लाज वाटणार आहे म्हणून मी म्हणते माणसं काय करणार आहेत आणून देणार आहे मला काय म्हणायचं आहे काय म्हणतात सांग डोक्यावर माड घे प्रेमाने सांगतो हा डोक्यावर हरी का हा डोक्यावर मांडतो आणि बाजारला जाऊ हा फेका तिथे मांड सोडून द्या किडे पडू द्या खूप लावते
समजून सांगून राहिलो. समजावून सांगता पुन्हा माझ्या आता पायाला समजावून जरी करू. आता चांगल्या पद्धतीने सांगितलं तर ठीक, नाही तर मग आता 10 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मी सांगून ठेवतो म्हणून तुम्हाला. मी राधा, ठीक आहे तुला प्रेमाने सांगतो, मारलं पण माझं मला बरं वाटत नाही, मला बायकोला मारणं आवडत नाही, पण माझी गलती झाली समज. पण मी काय म्हणतो, हा. ऐक माझे 2 शब्द. सांगा ना, चांगल्या पद्धतीने सांगा. कांद्याला खाला आपण दोघे लावू, कांद्याला खाला आपण दोघे लावू. आपण दोघे लावू, कांद्याला खाला आपण दोघे लावू. सुखाने खाऊ, कष्टाची मीठ भाकरी सुखाने खाऊ. कष्टाची मीठ भाकरी सुखाने खाऊ. कष्टाची मीठ भाकरी सुखाने खाऊ. पुढे पुढे प्रपंचाचा गाळा पुढे पुढे ने. प्रपंचाचा गाळा पुढे पुढे ने. अशी कशी चिंता तुला काजलाई, अशी कशी चिंता तुला काजलाई. अशी कशी चिंता तुला काजलाई, अशी कशी चिंता तुला काजलाई. तू विचारवंत बाई आहेस, सुशिक्षित बाई आहेस, आणि असं आपण अनाळ्यासारखं वागणं बरोबर नव्हे. असं काय? म्हणून मी म्हणतो राधा, काय म्हणता? जर बाजारला गेली नाही, हा. तुझ्या आणि माझं पोट कसं भरायचं सोड, पण आपल्याला 2 अपत्य आहेत. मुलाबाळाचं पालन पोषण तुला आणि मला करायचं आहे. असं का? त्यांचं भविष्य आपल्याला दोघांना उज्ज्वल करून द्यायचं आहे. हे बरोबर. म्हणून मी म्हणतो राधा, काय म्हणता? हे डोक्यावर मार घे आणि लवकर बाजाराला घेऊन जा, तयारी करू. खरंच का? लवकर जा. हो धनी, मी म्हणते तुम्ही सांगाल आणि मी ऐकणार नाही, असं कधी झालंय का? हो, एका शहाण्या बाईचं म्हणणं होतं की तुकल्या सुकल्याला नवरा करेल बायकोचं काम किंवा बायको करेल नवऱ्याचं काम, तेव्हाच घर जिंदगाने चालायची की नाही. मग आज 4 दिवस झाले माझी प्रकृती बरी वाटत नाही. काशी बाजारला जाऊ ना करायला. बरं वाटत नसल्यामुळे मी आज बाजारला जाणार नाही. हा माठ घेणार नाही. गाडवा पुढं वाचवली गीत आणि रात्रीचा गोंधळ कसा होता, एवढं सांगितल्यानंतर जे समजत नाही तर ही बाई माझ्या डोक्यावर माठ तिला शरम वाटत नाही. राधा, माझ्या डोक्यावर माठ पाहून गावातले लोक मला काय म्हणतील, काय म्हणणार आहे तू? वाटेचे वाट चढून मला पाहून काय या धंद्यासाठी आमच्या गावचे पाटील पान लग्न बोंगले आहे, एवढा मोठा माणूस पाहिले म्हातारा, ज्याला पण बायको चारण्याचा दबका
हा ना बाबा कसं कसं घेतून त्याची बायको कसं कसं देते तिच्या बहीण मग हा दणक्यावर मारतात मारते पण एकही नाही तिच्या बहीण काय करावं अरे मला दोस्ताची भेट घेण्याकरता जावं येऊन पाहतो पाहणं झरर खोट्या ओ पाटील ओ पाटील राधा आपल्या घरी कोणतरी मला आवाज आहो आमच्या बोंगले पहिले का बाबा आहो आमच्या गावच्या पाटील आमच्या सकलारी वारे हा श्रीमानलीय शाहीर केवळजी मांडरे हा सन्माननीय माझे काकाजी आयुष्यमान केवळ रंगी मांढरे मुकाम चिचोलीवाले तुला 50 मंडळ तुझा भाऊ श्याम यांच्या पार्टी मधले आमचे काकाजी सन्माननीय केवळरामजी मांढरे यांच्याकडून उदाहरण करणे मला 50 रुपयाची भेट मिळाला आहे मी आणि माझ्या मंडळ अत्यंत ऋणी आहे माझ्याकडून त्यांना सत्यश पाहिलं पाटील अरे ओ पाटला हाटलं याच्यासाठीच माझ्या घरी आला आलाच म्हणजे तुम्हाला सवय आहे का बे काय ती सवय पाटील कोणाच्या प्रपंचामध्ये तोंड कुचकतो हा कुचकतो बरोबर आहे कुचकावले चालू कुचकतेस म्हणून कुचका म्हणून झालं ना कुचक दोघं नवरा बायको आपल्या घरी जिंदगीच्या अरे तो करा ना कोण नाही म्हणते आपल्या घरी करा ना केव्हाही बी रात दिवसा सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम करता काय करून राहिलो काय करून राहिले भोगा पाटील काय करून राहिलो म्हणता भोगा पाटील सगळं करून राहिल्या बहीण पाटील ह्या गावामध्ये फक्त तुम्ही दोघं नवरा बायको आहात का नाही रे बाबा बरेचसे जोडे आहेत ना मग मला सांग पाटील रात्रभर बरोबर झोपता रात्रभर बरोबर झोपता जशी पाठ होते दिवस निघते तर तुम्हाला का झोमते म्हणतो नाही का झोमते तुमची दोघाही नवरा बायकोची काचकूच नाही आम्ही शेतकरी माणसं आम्ही कास्तकार माणसं बरोबर हे शेतकरी माणसाने काष्टकार माणसं होते कास्तकार नाही कास्तकार शेतकरी ज्याला म्हणतो आपण मोलमजूर करणारा वर्ग असं म्हणले आम्ही शेतकरी माणसं काम धंद्यावाले माणसं बरोबर आम्ही रात्रभर झोपतो आणि 4 नाही वाजत तर आम्ही पहाटेला उठतो कारण आमचे काम धंदे उरकून घ्यायसाठी काम धंद्यासाठी उठता बरोबर आहे निच्या बहीण मग तो आवाज कायचा अरे आवाज कायचा होय ह्या तुमच्या झगड्याच्या बाई ह्या तुमच्या झगड्याच्या बाई मला सांग आम्ही झोपत नाही तर आमच्या घरची कुत्री झोपत असेल का ना आमच्या घरची कुत्री झोपत असेल का म्हणतो आता ज्याच्या घरची कुत्री झोपत नाही तर तोही माणूसही झोपायला नाही तर मग किती दिवसाचे जागरण झालेले असेल तुम्हाला आम्हाला जागरण नाही म्हणलं तर पाटील आता 8 दिवसात जागरण झाला 8 दिवसापासून पाहिजे तुमचे बोकड भाकर काचकूच बोकड भाकर काचकूच बोकड भाकर चालू काम काय झालं आवडून तरी बोल एवढ्याला मारतेच पाहिले काचकूच काऊ मारला खुललं जरा खुली माझ्या घरी येऊन इम्प्रेशन घालायला प्रयत्न करू नको एवढा मला कमकुत पण समजून आला का रे तसं समजत नाही मी काय समजत नाही मित्र मला वाटलं 2 वर्ष झाले माझ्या मित्रासोबत माझी भेट नाही म्हणून 2 दिवस झाले तुझ्या घराकडे तुला वापस जातो पाटील मला पण आज निश्चय करा जोपर्यंत मला मी माझ्या मित्रासोबत भेट घेणार नाही तोपर्यंत घरी जाणार नाही आलो ना पाहतो तर काय पाटील चांगले विचार तुझे चांगले विचार पाटील आलो ना पाहतो तर काय समोरचा दरवाजा लावला आहे मागचाही दरवाजा लावला आहे मग काय केलं पाटील मागची तुझी रूम नाही का मागच्या किचन रूमला छोटीशी किचन रूम आहे तिला एवढी आहे पाटील छोटीशी खिडकी आहे ना पाटील हो ना का सांगू पाटील ते मी आपलावाला टाकू चांगला बोल काय टाकत होता बे तोंड काय बोलू लागेल पटलं ठेवून देत आपलावाला टाकत होतो म्हणतास का म्हणून आलो ना पाटील का सांगू पाटील आपलावाला टाकू खिडकी पाहिला एवढीशी महा पाहिला एवढा महा काही झोप नाही त्याच्या बहीण कोण म्हणून राहिलो पाय गेलो पाटील मला पाय गेलो जबरदस्तीनं हुदाडलो पाटील कोण हुदाडलो ना पाहिलं तर काय पाटील मस्त चालवला होताच ना बहीण आता सांगू का मस्त गमजून भिल्ला होताच बहीण आवडत नाही बोलत होतो तू भेळ नाही तर काही करलं का मला काय म्हणायचं पाटील तू भेळ नाही तर का काही कर पाटील पाहिजे तर का तू होताच खालचं
मी खातो तो. तू होतं खालचं तुझ्यावर तर तुझी बायको आणि तिच्यावर तर होतो मी. होतो मी. तू होतास खालता, तुझ्यावर तर तुझी बायको, तिच्यावर मी. बाबा बरोबर आहे. हे बोलण्याची पद्धत आहे का? बरोबर पद्धत आहे पाटील. कसं तू खालतो होतास? हा कसा होता खालता रे? पाटील तुझ्या हातात एवढा काळा कुचकुचा होता. का होता? काळी होती. काळी होती. लमच्या ढेपले हा सत्यनारायण झालं रे लमच्या गोंगल्या. मग ते काळी होती म्हणते काळी कुचकुची. काळी होती का? मग का होता रे? काय एवढा मोठा आहे एवढा एवढा काऊ नाही का होता रे? गदाड. होता होता तर काय झालं? अबे माठ होय तो. गावय माठ होता. आमच्या गावाकडे का तुमच्या गावाकडे भडाल नाही म्हणत का? भंडारा जिल्ह्याला भातावर जिल्हा कमसे कम तिच्या बहीण पाटील तुझ्या हातात होता एवढा बरं का? कधी तू देत होतास तू तुझी बायको घेत होती. बरोबर आहे. कधी तुझी बायको घेत होती तर तू देत होतास. बरोबर आहे. तुमची दोघांची देवाणघेवाण चालू होता. तू होतास खालचा बसला ते होती उभी. तू तिच्या हातामध्ये देत होता. बरोबर आहे. बरोबर आहे पाटील. तू खालचं ते होती उभी आणि तिच्यावर तर मी माझ्या खिडकीतून टुकूर टुकूर पाहत होतो. पाटील का करते? अरे असं तुझ्या कसं होतं? अरे मी चुकलो ना, मी तुला मारलो. माझी गलती झाली. बहिणीला मग ठेवायचेच काम करून राहिलास ना. मी म्हणतो बरे मित्रा, मी म्हणतो बाहेरच्या लोकांनी एवढं तुम्ही वर्चस्व गाजवता. असं? अरे ओ पाटला, अरे ओ पाटला, बापा रे जोरा जोरानं मोहम्मद चिल्लावता ढोरासारखे. मग 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 तुमच्या घरी तर काही मान सन्मान पाटील पाटील धपका नाही कुठं पाटील. मी काय म्हणतो कळत नाही नाही काही नाही होत आता त्याला. पाटील धपका या बंद्याच्या बंदीवर बस म्हणलो तो झोपते ना झोप म्हणलो तू असेल आमची बायकोला पाहिलेलं बाबा बस बायको म्हणजे तसा धपका दरार आहे नाही तर हा पाहण्याची बायको म्हणत ते होईल नवरा म्हणला भाड्याचा बैल कुचू कुचू मारते पण ठेव येते नाही काही माझं काम करशील, आपल्या घरी जाशील, आपल्या घरी जाईल. आपल्या घरी जाऊन आपल्या बायकोला घेऊन थोडा माझ्यापर्यंत येशील. कायसाठी भारी बांधवसाठी कायसाठी घेऊन येईल. अबे मूर्खा, तुझ्या बायकोचे विचार कसे आहेत, तुझी बायको कोणत्या विचाराची आहे असं हे मला तिचे मधले विचार बघायचे आहे. बाबाजी देवावर तुमच्याजवळ आहे का दंड? काही याला सांगतो ना भोगा पाटला. लोकांच्या बायकोचे विचार पाव पाऊच करशील का काही आपल्या मताने करशील? त्या लोकांच्या बायका पाव पाऊच होतील का म्हणतो? मग तू म्हणतेस ना अबे ती किती शिलवान आहे, छान आहे का हे बघायचे आहे मला. हो का? पाटील जरा बेवटे जर का आवाज मारलो तर ते निघाली असेल का नाही? बायको जर निघाली असेल तिच्या हातामध्ये डब्बा असेल तिने जर आवाज मारलो आवाज मारता बरोबर डब्बा फेकून दिला धावत येईल. काय करावं पाटील? लहानसा मोठे आहे पण लहानसा मोठ्या पण आमच्या मराठाच्या गोष्टी करते. बापा मर्यादेचा म्हणजे काय तर बहाण्याच्या बहीण. हा बरं एक मित्रा, लवकरात लवकर आपल्या घरी जा बरं आणि आपल्या घरी जाऊन आपल्या पत्नीला थोडा माझ्यापर्यंत घेऊन येशील तर खरी मेहरबानी होईल. घेऊन येऊ आणि आपला जातो. शाबास हा हो माझा दोस्त. बरोबर आहे की दोस्त पाहिजे तसा. कारण पाटील आपण लहानपणापासून की दोस्त. बरोबर. एका चायतून चाय पिणार आहे तर एका चायतून अर्धी अर्धी चाय पिणार आहे. एका पाण्यातून अर्धा पाणार. पाटील असा करू दोस्ता नाही आपला पण कोणाच्या हॉटेलवरती जाऊ. मीनं चाय पेलो होतं. मी काय शाबास याले म्हणते दोस्ताना मीनं चाय पेलो होतं तू चाय पेशील. मीनं पान खाल्लं होतं. मी पण खाईन. मीनं खरं खाल्लं होतं. मी खरं खाईन. मीनं समोसा खाल्लं होतं. मी खरं खाईन. मीनं तू खाल्लं होतं. याच्यासाठी तू नाही खाशील का? दोस्त काय म्हणते मीनं गुळ खाल्लं का गुळ नाही खाल का? आता गुळ म्हणलं ना आता गुळ असता म्हणलो ना. तोंडाला वाजू नको, लवकर तोंडाला बाजार करू नको. असं आपल्या पत्नीला लवकर ठीक आहे पाटील घेऊन येतो ना. एवढा उशीर नाही. पाटील धावत जातो परत येतो. तोपर्यंत माझ्यासाठी आलू पोहा बनवतो. आलू पोहा बनवतो म्हणलो. आपलं पोहा लोकांच्या घरी का रे? अरे बापा चालू आपल्या घरी माझ्या घरी म्हणजे माहित काय नाही किती धोता नाही मी धोतांचं बापू
बापरे. त्या दिवशी आली होती माझ्या घरी तुझ्या घरी माझ्या घरी आली सांगून काय झालं? हा. तुझी बायकोची दरवाजातून मीच पाहत होती पण तिनं हा. विचारलं तर मी घुटभर पाणी हा. तो बच्चे आहे असं? माझ्या घरी आले ना पहा येणं तुझ्यासाठी हा. तेलाचा कालवण आणि दुधीच्या वड्यापर्यंत खातो ये ना आणलं पिया तुझी तो मातो हिऱ्याला दोन धोक्या देतो एक तुले देतो ना एक तुले देतो. चल मला चलो ज्या बहिणीला बा, का हस्ताजीच्या बहिणीला पाटला देऊन राहिल्या सरकारी खपून दिलं माय बायको असेल माय बायको खोटं असेल म्हणून त्याला- कायले फोकलेलं होतं वापरलं लवकर नाही ठीक आहे म्हणतो तर काही हरकत नाही त्या बहिणीला त्याची गोष्ट सांगतो बायकोला आवाज मारलं म्हणते काय कोण म्हणलं मला खाण्याची तरफ आली 20 रुपये असतील त्यात आला म्हणते माझ्या घरच्या नागगोल्या म्हणते 20 रुपये पाहिजे तर म्हणते ठीक आहे 20 रुपये पाहिजे जवळ ये म्हणते आता चुलीजवळ संपर्क होती हातामध्ये होतं बेल जवळ ये म्हणते तेवढ्या दोन पैसे देऊन बायकोला बोलावलं होतं नवऱ्याच्या आहे जवळ ये म्हणलं गायची जवळ धरलं हातामध्ये होता बेल कशी करो मारलं फेकूच्या बहिणीला अशी मान केलं चांगल्या जरा टांगी ठेवली घेऊन गेला कोटी धसला तर फक्त मला माहित तुम्हाला बतायचं मला पता फक्त त्या बेसण्याच्या कुठे गेला म्हणून पण काय हरकत नाही बायको माझी हो समजा तुम्ही पाटलाच्या घरापर्यंत ते जेवण जातो कुठे गेले सर म्हणतो हे बोलण्याचे मागून बाबूची आई मान बाईच्या पण मग समोरच्या दरवाजा लावून बसली मागं गेलं मागच्या दरवाजा लावून बसला अरे भाई काय करत असेल म्हणतो भगवान तपड बसला कशी रे बाबा हे बायको हातामध्ये रिमोट घेतलं नसतो तू काय चायनाला बदलतो तुला भाई एक मुलगा आणि एक मुलगी मुलाचं नाव ठेवलं बोलण्याला मुलीचं नाव ठेवलं पेट्रोल आपल्या खेळाची पद्धत म्हणून त्या नावाला आवाज मारत नाही पेट्रोलचं ना डिझेलचे आहे ना मातीच्या तेलाचे माय म्हणत फक्त नाव ए बोलण्याचे माय नाही म्हणत कहा गई अरे कहा गई मैंने बोल रहे कि अम्मा अरे टीवी देखन को खुद से नहाई कहा गई मैंने बोल रहे कि अम्मा टीवी देखन को खुद से कहा गई मैंने की अम्मा टीवी देखन को खुद से नहाई कहा गई मैंने बोले कि अम्मा टीवी देखन को खुद से नहाई एवढा तोंड कुंडेला गेला तर येऊन नाही राहिली बायको आली तर ठीक नाही मातो तगडा गेला तशी रांध गोबे अशी नाही होती कार बार माझे लावाचे माझे बायको गोपे गोपे मेलोगे म्हणजे काय झालं काय जमलं तुम्हाला टाकून नाही काल भगवणार होती बोट टाकून राहिलीस काय हो फोटो काय ना मग आवाज देऊन राहिलो कुठे गेली होतीस कुठे गेली होती अहो बाई
वारी मधला कचरा उपडत होती गाडीमधलं कचरा उपडत होती मागच्या मागच्या उपडली मग आज आपल्या गावचा पट आहे नाही ना. आपल्या घरी पाहुणे येतील येतील. येतील ना मग जसं तुला मागच्या कचरा उपडली तसं सामने जाईल कुठून त्याने बारा ठिका घेतलं का सामन्याचा कचरा उपडायचा म्हणजे बाहेर ठिकाणा घेतली हो ते सामन्याचा कचरा उपडणं ते माणसाचं काम आहे हो का तो नाही काय बाबा जाऊ दे मी काय म्हणतो काय? गावाच्या बाहेर मकान कोणाचं हो पाटलाच आहे पाठवायचं तिथं तुझी कोण राहते अहो तिथे माझी मैत्रीण राहते तुझी मैत्रीण राहते अरे का सांगू गोपे ओ या बहिणीला म्हणते जरा नको म्हणते थेंब पडेल त्यांना हात लावून पाहिजे पडते की नाही का थेंब या बहिणीला इंग्रजी बोले नको सांगू इंग्रजी बोट पाहून झाली तुला काय वाटून राहिलं? नाही आम्हाला काही दिवस आहे तुम्हा माणसाने काय म्हणते आम्हाला काही दिवस फक्त पाहिल्या जिंदगीच्या हिंदी आम्हाला काय माणसाला अहो तुम्हाला माणसाला काही नाही अहो डोळे पाहिजे तुम्हाला माणसाला नाही हो का गोपे काय सांगू पाटलाच्या घराकडे गेलो पाटला जाऊन मला लहानपणापासूनचा दोस्त भेटायला गेलो पाहतो तर काय पाटलीची तब्येत मोठी खराब आहे गोपे तिने नाही का गोपे पाटलाने दिसता बरोबर संध्या म्हणते आलास तर बेस केलास